स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीन वर्ग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग पदभरतीबाबत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाने मित्रांनो एक महत्त्वाचा देखील निर्णय घेतलेला आहे आणि हा चांगला निर्णय आहे मित्रांनो. आणि हा निर्णय जर इतर विभागाने जरी घेतला तर मित्रांनो खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, हा निर्णय तुम्हा सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थी चुकता कामा नये, सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय महत्त्वाचा आहे. तर बघा, निवडलेल्या उमेदवारांची फेरपडताळणी होणार आहे. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांची मित्रांनो निवड यादीमध्ये नावे, अशा सर्व विद्यार्थ्यांची मित्रांनो फेरपडताळणी होणार आहे. आता फेरपडताळणी जर झाली तर यामध्ये मित्रांनो जे फ्रॉड व्यक्ती असतील त्या ठिकाणी बाहेर काढले जातील आणि जे प्रामाणिक विद्यार्थी त्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग मिळणार आहे. आता मित्रांनो, कशाप्रकारे फेरपडताळणी होणार आहे सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो. पण विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला असाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व न्यू अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे. भरपूर विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन होऊ शकता. तर बघा, निर्णय असा आहे, पदभरतीची परीक्षा देणारा आणि निवड झालेला उमेदवार एकाच आहे का, हे आता मित्रांनो राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पडताळून पाहिली जाणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पदभरतीची परीक्षा देता, एक्झाम देता, तर एक्झाम देणारा विद्यार्थी आणि मित्रांनो जर तुम्ही बघितलं निवड झालेला विद्यार्थी हा एकच आहे का. नाहीतर काय होतं मित्रांनो, परीक्षेच्या वेळेस जो विद्यार्थी एक्झाम द्यायला जातो तो या ठिकाणी डमी उमेदवार असतो आणि मित्रांनो ज्यावेळेस जॉईनिंग असते, ज्यावेळेस निवड असते त्यावेळेस मित्रांनो प्रामाणिक विद्यार्थी जातो. तर यामुळे काय होतं, डमी उमेदवार एक्झाम क्रॅक करून देतो आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला एक्झाममध्ये मार्क पडले नाही पाहिजे, ज्या विद्यार्थ्याला काहीच येत नाही, तो विद्यार्थी ठिकाणी जॉईनिंग घेतो. तर हा प्रकार बहुतेक ठिकाणी घडत होता. तर आता मित्रांनो तसं होणार नाही. आता काय होणार आहे, जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा देत होता तोच उमेदवार मित्रांनो निवड झालेला आहे का याची मित्रांनो तपासणी होणार आहे. हे आता मित्रांनो राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पडताळून पाहिली जाणार आहे. आणि यासाठी मित्रांनो निवडलेल्या उमेदवाराचे बोटाचे ठसे व फोटो ID याची मित्रांनो फेरपडताळणी केली जाणार असल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे. म्हणजेच काय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाता तर एक्झामच्या वेळेस मित्रांनो तुम्ही जो फोटो दिला असतो त्याचं फोटोचा ID प्लस मित्रांनो बोटाचे ठसे, हे बोटाचे ठसे मित्रांनो निवडलेल्या उमेदवाराची या ठिकाणी मॅच केले जाणार आहे. ज्याची निवड झालेली त्या उमेदवाराचे बोटाचे ठसे मॅच केले जाणार आहे. ज्यावेळेस मित्रांनो एक्झाम होतील, अगोदर मित्रांनो तोच विद्यार्थी होता का परीक्षा देताना, किंवा इतर ठिकाणी तोच विद्यार्थी होता का, निवड झालेला विद्यार्थी तोच आहे का, तर दोन्हींच्या ठिकाणी मित्रांनो बोटाचे ठसे मॅच केले जाईल. ज्या विद्यार्थ्याचे बोटाचे ठसे मित्रांनो मॅच होतील त्याच विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळणार आहे. जर मित्रांनो हे बोटाचे ठसे जर मॅच झाले नाही तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यावर या ठिकाणी कारवाईसुद्धा होऊ शकते आणि तो विद्यार्थी या प्रक्रियेतून बादसुद्धा केला जाऊ शकतो. पुढे बघा मित्रांनो, असं ठिकाणी आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे, राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट स वर्गातील विविध पदांसाठी 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आली. आणि विद्यार्थ्यांनो 10,949 जागांसाठी झालेली ही परीक्षा TCS कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती. आणि या भरती परीक्षेतील काही संवर्गाची निवड आणि मित्रांनो प्रतीक्षा यादी आरोग्य विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. उर्वरित मित्रांनो संवर्गाची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांच्या बोटाचे ठसे व फोटो IDची अंतिम मित्रांनो तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे, असं मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेले आहे. त्यामुळे परीक्षा देणारा उमेदवार आणि निवड झालेला उमेदवार एकच आहे की वेगळा याची पडताळणी करणे शक्य होणार आहे. कारण मित्रांनो या ठिकाणी बोटाचे ठसे मॅच या ठिकाणी होत नाही आणि मित्रांनो जर झाले तर तो विद्यार्थी एकच आहे की नाही हे चेक केले जाणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये अनेकदा परीक्षेला डमी उमेदवार बसवले जात असल्याचं पुढे आले आहे. तसेच परीक्षेत तंत्रज्ञानाधारित IT कॉपी केली जात असल्याचंही समोर आले आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी हा पेपर पडताळणीचा निर्णय काही अंशी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. नंतर बघा, असा मित्रांनो निर्णय सर्व विभागाने फेरपडताळणी करावी अशा ठिकाणी मागणी बघा सर्वच विभागाने. आता आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी अन्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये व्हावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात आलेली आहे. सरळसेवा भरतीत सर्व विभागांनी या प्रकारे पडताळणी केल्यास डमी उमेदवारांवर या ठिकाणी चाप बसेल, असे या ठिकाणी मित्रांनो याबाबत बोलताना स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सांगायचं तसं मित्रांनो की जर हा निर्णय सर्व विभागांनी घेतला, जसं की मित्रांनो झेडपीची एक्झाम असेल तर झेडपीच्या जॉईनिंगच्या वेळेस मित्रांनो हा निर्णय ठिकाणी लागू केला पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो बोटाचे
तसे मॅच केले पाहिजे, फोटो ID या ठिकाणी मॅच केली पाहिजे. नंतर मित्रांनो ZPचा विभाग असेल, तलाठी असेल किंवा मित्रांनो इतर जे काही भरती होतात जसे पोलीस असेल, वन विभाग असेल, इतर जे काही या ठिकाणी विभागांच्या भरती होत आहे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो अशी चेकिंग केली पाहिजे. तेव्हाच मित्रांनो प्रामाणिक विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील. नाहीतर मित्रांनो डमी उमेदवार सुद्धा ठिकाणी सिलेक्ट केले जातात. तर मित्रांनो ही महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आरोग्य विभागाने घेतलेला आहे. हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि मित्रांनो हा निर्णय सर्व विभागाने मित्रांनो घेतला पाहिजे की नाही, तुमचं काय मत आहे? जर हा निर्णय मित्रांनो सर्व विभागाने घेतला पाहिजे तर लिहून पाठवा. सर हा निर्णय सर्व विभागाने ठिकाणी लागू केला पाहिजे. तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.